नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही मधूला घराबाहेर काढते. आता मधू ही राजश्री काकू, रुक्मिणी काकू यांना आवाज देऊ लागते, परंतु कोणीही काहीच बोलत नाही. आता सिंधू ही मधूच्या तोंडावरच दरवाजा बंद करत असते, परंतु त्याचवेळी तिथे राघव आलेला असतो. आता राघवने सिंधूला मधूला घराबाहेर काढण्यापासून थांबवलेलं असतं. आता राघव येताच मधू खूप खुश होते आणि राघवला म्हणते, राघव, बरं झालं तू आलास. ही तर आता मला घराबाहेर काढायला निघाली आहे. बघ ना, तूच काहीतरी तिला सांगू शकतोस, कारण आज ही मला घराबाहेर काढत आहे आणि काही कारण नसताना. आता मात्र राघवला खूप राग आलेला असतो. राघव हा सिंधूला जाब विचारत म्हणतो की हे करायला तुला कोणी सांगितलं? खरं तर हा डिसिजन कोणाचा आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून तू माझ्या मैत्रिणीला घराबाहेर काढत आहेस? मधू माझी मैत्रीण आहे आणि माझी मैत्रीण या घरामध्ये तिला हवे तेवढे दिवस राहू शकते. तिला कोणीही घराबाहेर काढू शकत नाही. आणि खरं तर या घरात कोणी राहायचं कोणी नाही राहायचं हा डिसिजन सर्वस्वी माझा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याचा तुला अधिकार कोणी दिला आहे? आता सिंधू ही राघवला म्हणते, पतिदेव, हा अधिकार तर तुम्हीच मला दिला आहे, कारण तुम्ही माझ्याशी लग्न केलं आहे ना. मग लग्न झाल्यानंतर मी तुमची बायको आहे. मग बायको या नात्याने हा अधिकार तुम्हीच मला दिला आहे. आता राघवच्या या शब्दांमध्ये सिंधूनेच राघवला अडकवलेलं असतं. तर त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो, परंतु तू मधूला घराबाहेर का काढत आहेस? सिंधू ही राघवला म्हणते, या गोऱ्या चेहऱ्याच्या मागे अजून काळं काय काय लपलं आहे हे तुम्हा कोणालाच ठाऊक नाही. आता राघव सिंधूला विचारतो, परंतु सिंधू, मला एक सांग, तुला काय समजलं आहे मधूबद्दल? मधू कशी आहे हे तुला माहीत आहे का? तर सिंधू म्हणते, हो ना, आत्ताच तर ते दूरदृष्टीवाले बाबा आपल्या घरी येऊन गेलेत आणि त्यांनीच सांगितलं आहे, जोपर्यंत ही मुलगी या घरामध्ये आहे तोपर्यंत संकटाचा सावट नेहमीच येत राहणार, नेहमीच संकट येत राहणार, आणि म्हणूनच तर मी हिला घराबाहेर काढत आहे ना. राघव म्हणतो की नाही, परंतु मला एक सांगा, अशा कुठल्याही बाबांना घरी घेण्याची हिंमत कोणाची झाली? मी म्हणालो होतो ना, मी तुम्हा सर्वांना बजावलं होतं की कुठल्याही बाबांना घरी बोलवायचं नाही. आता सिंधू ही राजश्री काकू आणि रुक्मिणी काकूंकडे पाहू लागते. तर रुक्मिणी काकू आणि राजश्री काकू एकमेकींकडे पाहत असतात, परंतु राघवच्या पुढे बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. सर्वजण शांतच असतात. राघव सिंधूला म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तर मधूबद्दल काहीच माहीत नाही, कारण जरी ते बाबा काही सांगत असतील तरीसुद्धा माझा या मधूवर पूर्ण विश्वास आहे, कारण मधूने आत्तापर्यंत आपली मैत्री जपली आहे. या मैत्रीच्या नात्याखातर तिने या घरासाठी काय काय केलं आहे हे अजून कोणालाही माहीत नाही, आणि ती जे काही घरासाठी करत आहे ते अजून कोणीही करू शकत नाही. आता या राघवच्या बोलण्यामुळे मधूला खूप आनंद झालेला असतो. मधू ही प्रेमानेच राघवकडे पाहत असते. तर त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या घरातील कुठल्याही व्यक्तीला तू घराबाहेर काढू शकत नाही, आणि खरं तर मधूला घराबाहेर काढूच शकत नाही, कारण मधू ही माझ्या जवळची मैत्रीण आहे आणि त्यामुळे तिला घराबाहेर काढायची तू हिंमतही करू नकोस. अशा कुठल्याही बाबांवर विश्वास ठेवून तू जर मधूला घराबाहेर काढणार असशील तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझा मधूवर पूर्ण विश्वास ठेव. मधू असं कधी वागूच शकत नाही. या घरच्यांना त्रास होईल किंवा मला त्रास होईल असं कधीही मधू वागू शकत नाही. आणि मधूने या घरासाठी काय काय केलं आहे हे फक्त मलाच नाही तर या घरातील प्रत्येकाला माहीत आहे. या घरातील प्रत्येकजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. आता ऋतुजा लगेच हातवर करते. तर रुक्मिणी काकू म्हणतात की हो, कारण राणीने जे काही केलं आहे ते आम्हा सर्वांनाच माहीत आहे. आता ऋतुजा म्हणते, हो ना, कारण राणीने आत्तापर्यंत या घराचा विचार केला आहे आणि बाबा ज्याप्रमाणे म्हणालेत त्याप्रमाणे घरातील काळी सावली जर कोणाची असेल तर ती तुझी आहे, राणीची नाही, कारण राणीची यामध्ये काही चूक नाही. आता राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव, सावी लवकरात लवकर बरी व्हावी असं मलाही वाटत आहे, परंतु त्यासाठी राणीवर अन्याय व्हावा, राणी या घराबाहेर जावे असं मला कधीही वाटत नाही, कारण मी स्वतःहून पाहिलं आहे की राणी सावीची किती काळजी घेत आहे. तिला काय हवं काय नको हे सगळं काही राणी अगदी मनापासून करत आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, हो ना, कारण राणीने हे घर एकत्र ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. आता राघव सिंधूला म्हणतो, एक गोष्ट कायमच लक्षात ठेव, या घरातील राणीचं अस्तित्व तुला कधीही कळणार नाही. त्यामुळे या घरात मधूला घराबाहेर काढायचं की नाही हा निर्णय तू घेऊ शकत नाहीस. खरं तर मधूला तू घराबाहेर काढूही शकत नाही. या घरातील मधूशी किंवा इतरांशी पंगा घेण्याचा किंवा त्यांना वाईट बोलण्याचा विचारही कधी मनात आणू नकोस. यापुढे मी हे सहन करू शकत नाही.
तर सिंधू ही राघवला म्हणते, परंतु पतिदेव. राघव म्हणतो, आता मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. असं म्हणत आता राघव हा मधूला म्हणतो, मधू चल घरात. आता मधू मात्र खूप खुश होते आणि मनाशीच म्हणते, राघव हा सर्वांसमोर आणि आपल्या बायकोसमोर माझी बाजू घेत आहे. याचा अर्थ राघवचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि घरातील सर्वांचा. आता राघव आणि घरातील सर्वांचाच विश्वास पाहून मधूला खूप आनंद झालेला असतो. आता सर्वजण मधूला घरात घेतात. तर आता सर्वजण घरात निघून गेल्यानंतर राघव आणि सिंधू एकमेकांकडे पाहतात. आता दोघांच्याही प्लॅनप्रमाणे सगळं काही घडलेलं असतं आणि म्हणूनच दोघंही खूप खुश होतात. आणि त्यानंतर राघव आणि सिंधू एकमेकांचा हात एकमेकांना देत हार्ट शेप तयार केलेला असतो. दोघांचंही प्रेम फुलत चाललेलं असतं, परंतु यामध्ये मधू मात्र अडकत चाललेली असते. आता मधूला घराबाहेर काढणं आणि त्यानंतर मधूचा विश्वास जिंकत पुन्हा एकदा राघवने मधूला घरात घेणं हे राघव आणि सिंधूच्याच एक प्लॅनचा भाग असतो. आता राघव आणि सिंधूने केलेला प्लॅन त्या दोघांनाही आठवतो. आपल्या प्लॅनप्रमाणे राघवा सिंधूला म्हणालेला असतो, आता मी माझा गेटअप चेंज करतो आणि एका बाबांचं रूप घेऊन मी घरामध्ये येतो आणि त्यानंतर घरातील प्रत्येकजण मला काही ना काही प्रश्न विचारतील आणि मी जे काही सांगेन त्यावर त्यांचा विश्वास बसेल. खरं तर त्यांना विश्वास बसण्यासाठी मी भागच पाडेन. तर त्यानंतर राघवला सिंधू म्हणते हो आणि आपल्या प्लॅनप्रमाणेच त्यानंतर मी मधुताईंना घराबाहेर काढेन आणि त्याचवेळी तुम्ही तिथे यायचं आहे आणि मधुताईंना पुन्हा एकदा घरात घ्यायचं आहे. तर राघवा सिंधूला म्हणतो की हो, तसं जर मी केलं तर मात्र मधूचा पूर्ण विश्वास बसेल. खरं तर मधूला खात्री पटेल की मी तिच्याच बाजूने आहे आणि त्यानंतर अगदी पोपटासारखं सगळं काही ती मला खरं सांगेल. असं म्हणत आता राघव आणि सिंधूने मधूला जाळ्यात अडकवण्यासाठीच हा प्लॅन केलेला असतो. आता सिंधू आणि राघव हात मिळवणी करतात आणि त्यानंतर आपल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही करतात आणि त्यांनी ज्याप्रमाणे प्लॅन आखलेला असतो त्याचप्रमाणे सर्व काही घडलेलं असतं. तर आता राघव घरात निघून गेल्यानंतर सिंधू ही मनाशीच म्हणते, प्लॅन सक्सेसफुल. शेवटी मधू जाळ्यात अडकलेस तू, कारण राघवचा तुझ्यावर विश्वास आहे. राघव तुझ्या बाजूने आहेत हेच तुला पटवून देण्यासाठी हे सर्व काही केलं होतं, परंतु आमच्या या जाळ्यामध्ये तू अगदी सहज आणि अलगदपणे अडकली आहेस. असं म्हणत आता सिंधूचा प्लॅन सक्सेसफुल झाल्यामुळे सिंधू खूप खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं घरातील सर्वजण मधूला सावरत असतात. आता राजश्री काकू म्हणू लागतात, नक्की या मुलीचं काय करावं काहीच कळत नाही. आज तिच्यामुळे मधूला त्रास झाला आहे. आता त्याचवेळी सिंधूही तिथे आलेली असते. आता मधूही सिंधूला म्हणते, मान्य आहे अगं मी तुला आवडत नाही, परंतु म्हणून तू मला घराबाहेर काढायला निघाली होतीस. अगं मला माहीत आहे की मी तुला आवडत नाही आणि या घरामध्ये नको आहे, मग मी जाते घराबाहेर. परंतु माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, मी तुझं काय बिघडवलं आहे, तुझं काय वाईट केलं आहे की ज्यामुळे तू अगदी हात धुवून माझ्या मागे लागली आहेस. तू एवढा माझा का रागराग करत आहेस. असं म्हणत आता मधू ही रडण्याचं नाटक करते. आता मधूचे ते रडण्याचं नाटक पाहून राघवा मनाशीच म्हणतो, ही मधू म्हणजे अगदी महाधूर्त आहे. आता कृष्णाला खोटं ठरवण्यासाठी, सिंधूला खोटं ठरवण्यासाठी ही काहीही करू शकते. आता मधू ही सिंधूला म्हणू लागते, अच्छा म्हणजे तू सिंधूची जी काही अवस्था केली आहेस तीच अवस्था तुला माझीही करायची आहे ना, आणि म्हणूनच तू हे सगळं काही करत आहेस ना. काय झालं आहे, तुला माझा जीव घ्यायचा आहे का, मी तुला नको आहे का, मग घे ना माझा जीव. असं म्हणत आता मधू ही नाटक करत सिंधूचे हात पकडते आणि आपल्या गळ्याशी आणत म्हणते, पकड, तुला माझा गळा दाबून मला मारायचं असेल ना, मग मार, घे माझा जीव, मला काही फरक पडत नाही. परंतु माझ्या या घरच्यांना तू काही बोलायचं नाही आणि त्यांच्या विरोधात काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. असं म्हणत आता मधू ही नाटक करत असते. तर आता सर्वजण मधू आणि सिंधूला थांबवत असतात. सिंधू ही आपला हात मागे घेण्याचा प्रयत्न करते, परंतु मधू ही हट्टालाच पेटलेली असते. आता राजश्री काकू दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करतात. तर रुक्मिणी काकू मधूला म्हणतात, मधू शांत हो, अगं तू ह्या घरात राहायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय माझा आहे. ही निर्णय घेऊ शकत नाही आणि ही निर्णय घेणारी कोण, त्यामुळे तू हिचं ऐकायचं नाही. तू शांत राहा, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर त्यानंतर राजश्री काकू सिंधूला म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत तुझं खूप काही बोलणं सहन केलं, खूप काही वागणं मी सहन केलं, परंतु यापुढे जर मधूला त्रास झाला आणि मधूला तुझ्यामुळे जर वाईट वाटलं तर मी ते खपवून घेणार नाही आणि त्यानंतर माझ्या एवढी वाईट कोणीही नसेल, एवढं मात्र लक्षात ठेव. असं म्हणत आता राजश्री काकू सिंधूला बजावतात. तर सिंधू ही राजश्री काकूंना म्हणते, मदर हीच कशी आहे ना हे तुला अजून माहीतच नाही. ही जरी सर्वांशी गोड गोड बोलत असली तरीसुद्धा ही किती कपटी आहे हे मला चांगलंच माहीत आहे. असं म्हणत सिंधू ही मधूचा काळा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते, हिच्या या अशा बोलण्यावर आणि हिच्या ह्या भोळ्या थोबाडावर कोणीही जाऊ नका,
कारण हे जे काही वागणं आहे ना, हे सगळं काही नाटक आहे आणि ते फक्त मलाच माहीत आहे. आता ही जे काही रडण्याचं नाटक करत आहे ना, ते सगळं काही तिचा ड्रामा आहे. आता मधू ही सिंधूला विचारते, काय मी जे काही करत आहे तो तुला ड्रामा वाटत आहे? तर त्यानंतर सिंधू मात्र काहीच बोलत नाही. तर मधू ही राघवला म्हणते, राघव ऐकलंस ना तू, ही काय म्हणाली, मी ड्रामा करत आहे. आता मधू ही राघवच्या समोर अजून रडण्याचं नाटक करत राघवला म्हणते, राघव मला मान्य आहे मी या घरची नाही, खरं तर या घरासोबत माझा काही संबंध नाही, परंतु तूच म्हणाला होतास ना की तू माझी जवळची मैत्रीण आहे आणि तू या घरात कितीही दिवस राहू शकतेस. मग बघ ना, ही माझ्यावर असे आरोप करत आहे आणि तू काहीच बोलू शकत नाही. आता मात्र राघव शांतच असतो. तर मधू म्हणू लागते, राघव अरे बोल ना, तू काहीतरी बोलू शकतोसच ना, परंतु तू तर काहीच बोलत नाही आहे. ही माझ्यावर नको नको ते आरोप करत आहे आणि तरीसुद्धा तू हे सगळं काही निमूटपणे सहन करत आहेस. अरे तुला काहीच कसं बोलता येत नाही. आता राघव शांतच असतो. तर मधूही त्या संधीचा फायदा घेत राघवला म्हणते, राघव तू जर अगदी मनापासून मला तुझी फ्रेंड मानत असशील तर आत्ताच्या आत्ता या कृष्णाला तू घराबाहेर काढशील. आता मात्र राघव काहीच बोलत नाही. तर मधू विचारते, काय झालं राघव, तू हिला घराबाहेर काढणार आहेस की नाही? तर सिंधूही तिला म्हणते, आता तुझी ही मचमच बंद कर, तुझा खरा चेहरा काय आहे हे मला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे आता एक शब्दही बोलायचा नाही. तर मधू ही सिंधूला हात दाखवत म्हणते, आता तू गप्प राहायचं आहे. तर आता मात्र सिंधूने मधूचा हात पकडलेला असतो. तिचं बोट पकडत म्हणू लागते, तुला काय वाटलं, तुझं हे बोट दाखवून मी शांत राहणार आहे का? आणि तुझी कारस्थानं कोणाच्या समोर येणार नाही आहेत का? परंतु आता मी तसं होऊ देणार नाही. माझ्या नवऱ्याने तुला आपली बेस्ट फ्रेंड मानली आणि म्हणूनच या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली, परंतु तू काय केलंस? तू त्या बदल्यात त्यांना काय दिलंस? त्यांना धोकाच दिलास ना. खरं तर त्यांच्यावर वाईट नजर ठेवलीच, परंतु यापुढे मी ते सहन करणार नाही. असं म्हणत आता सिंधू ही मधूचं बोट पकडत मधूला म्हणू लागते, या कृष्णाचा कारभार नाही ढिला, नळला त्याच्यावर केला हल्ला. असं म्हणत आता सिंधूने मधूला चांगलाच धडा शिकवलेला असतो. तर मधू म्हणू लागते, प्लीज माझं बोट सोड, मला खरंच खूप दुखत आहे. परंतु मधूला होणारा त्रास सिंधू अजून वाढवत तिला म्हणू लागते, मी काही तुझं बोट सोडणार नाही. खरं तर आता मी तुला सोडणार नाही. आत्तापर्यंत मी तुझं खूप काही ऐकून घेतलं, खूप काही सहन केलं. आता राघव आणि रुक्मिणी काकू त्या दोघांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. तर त्यानंतर राघव मधूची बाजू घेत मधूला बाजूला करतो आणि सिंधूला म्हणू लागतो, मी तुला या अगोदरच ऑन केलं होतं की या घरच्या कुठल्याही माणसाला तू काहीही बोलायचं नाही. खरं तर तो तुला अधिकारच नाही, त्यामुळे यावर मधूवर कुठल्याही प्रकारचे आरोप करायचे नाहीत. मधू अगदी बरोबर बोलत आहे. तुझ्यासारख्या क्रिमिनलला, तुझ्यासारख्या गुन्हेगाराला या घरात ठेवणंच चुकीचं आहे. असं म्हणत आता राघव सिंधूचा हात पकडतो आणि तिला फरफटत रूममध्ये घेऊन जातो. आता राघव खूप चिडलेला असतो. आता सर्वजण राघवची समजूत काढत राघवच्या मागे मागे येतात. राजश्री काकू राघवला आवाज देत म्हणतात, राघव प्लीज तू शांत हो. आता राघव सर्वजण येण्या अगोदरच रूमचा दरवाजा बंद करतो आणि नाटक करत दोघंही भांडू लागतात. आता राघव सिंधूला विचारतो, कृष्णा तू स्वतःला काय समजतेस? तर आता कृष्णाही हसतच राघवला म्हणते, मी स्वतःला कृष्णा समजते, परंतु तुला काय वाटते हजबंड? असं म्हणत आता सिंधू आणि राघव खूप जोरजोरात भांडू लागतात. राघव म्हणतो, तुझं ही मनमानी मी सहन करणार नाही. यापुढे माझ्या घरच्यांना एक शब्द जरी बोललीस ना तरी याद राख आणि मधूला तू काही बोलू शकत नाही. आता राजश्री काकू राघवला आवाज देत म्हणतात, राघव अरे शांत हो. परंतु राघव काही शांत होत नाही आणि म्हणूनच राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, वहिनी अहो तुम्ही तरी सांगा ना, राघवची समजूत काढा ना. अहो बघा ना राघव किती चिडला आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, राघवचं अगदी बरोबर आहे आणि राघवची समजूत काढायची काहीच गरज नाही, कारण राघव समजूतदार आहे. परंतु या कृष्णाची मनमानी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तिलाच व्यसन घालणं खूप गरजेचं आहे आणि राघव जे काही वागत आहे ते अगदी योग्य आहे. असं म्हणत आता रुक्मिणी काकू राघवच्या बोलण्याला अगदी राघवला पाठिंबा देत असतात. तर राघव आणि सिंधू नाटक करत जोरजोरात भांडू लागतात. म्हणजे सर्वांचाच आपल्यावर विश्वास बसावा, सर्वांनाच वाटावं की कृष्ण आणि राघव यांच्यामध्ये भांडणं होतात. आता हे दाखवून देण्यासाठी राघव आणि सिंधू आपल्या प्लॅनप्रमाणेच वागत असतात. तर रुक्मिणी काकू दरवाजा वाजवत राघवला म्हणतात, राघव अरे प्लीज शांत हो. राघव प्लीज माझं ऐकून तरी घे. परंतु राघव रुक्मिणी काकूंचं काही ऐकून न घेता आपल्या नाटकाची सुरुवात करत म्हणतो,
एक गोष्ट लक्षात ठेव कृष्णा, यापुढे मधूवर कोणतेही आरोप करायचे नाहीत. मधू माझी फ्रेंड आहे आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. तर सिंधू ही नाटक करत म्हणते, परंतु तुला काय गरज आहे लंबू तिच्यावर विश्वास ठेवायची? खरं तर त्या मधूने तुझ्या डोळ्यावर पट्टीच बांधली आहे आणि म्हणूनच तू तिच्यावर विश्वास ठेवत आहेस. परंतु त्या मधूचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखविण्याचे दात वेगळे. तुला अजूनही कळत नाही का? राघव नाटक करत म्हणतो, 1 मिनिट, मधूबद्दल काही वाईट बोललेलं मी खपवून घेणार नाही. मी तुला सांगितलं ना की मधू माझी फ्रेंड आहे आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ती अशी कधीही वागूच शकत नाही. आता सिंधू म्हणते, हो का? परंतु ती कशी आहे हे मला चांगलंच माहीत आहे. परंतु नाही, तुला तर ऐकूनच घ्यायचं नाही आहे ना की ती कशी आहे. तुला तर तिच्यावर विश्वासच ठेवायचा आहे ना, मग ठेव. परंतु एक दिवस ती तुला धोका देईल, त्यावेळी कळेल ही जी कृष्णा जे काही बोलत होती तेच खरं आहे. परंतु राहू दे, आता मी तुला काही पटवून देण्याचा प्रयत्नही करणार नाही. तर राघव सिंधूला म्हणतो, कृष्णा, त्यावेळी जे काही होईल आणि त्यावेळी काय करायचं हे माझं मी बघेन, त्यामध्ये तुला पडायची काही गरज नाही. तर सिंधू ही राघवला म्हणते, ओके, मला तर काहीच गरज नाही. तर त्यानंतर हे सर्व काही भांडण बाहेरून सर्वजण ऐकत असतात. तर मधू ही मनाशीच म्हणते, अगदी माझ्या मनासारखं होत आहे. मला जसं हवं होतं तसाच अगदी राघव रिॲक्ट होत आहे. याचा अर्थ राघव माझ्या बाजूने आहे आणि तो कायम माझ्याच बाजूने असणार. तर दुसरीकडे सिंधू ही राघवला म्हणते, लंबू, तुला माझं काही ऐकून घ्यायचंच नाही आहे का? तर राघव म्हणतो की नाही, कारण मधूवर माझा पूर्ण विश्वास आहे. मधू जे काही करत आहे ते या घराच्या भल्यासाठीच करत आहे. मला मान्य आहे की तुला तिचं वागणं चुकीचं वाटत आहे, परंतु ती जे काही वागत आहे ती अगदी योग्यच आहे आणि या घरच्या भल्याचा विचार करूनच ती वागत आहे. त्यामुळे तुला तिला बोलायची काही गरज नाही. त्यामुळे कृष्णा, यापुढे मधूवर नको ते आरोप लावू नकोस आणि तिला घराबाहेर काढण्याचाही प्रयत्न करू नकोस. तर सिंधू म्हणते, लंबू, तुला माझं ऐकून घ्यायचंच नाही आहे का? या कृष्णावर विश्वास ठेवायचाच नाही आहे का? आता राघव आणि सिंधू रूममध्ये अगदी गोड गोड भांडण करत असतात, परंतु बाहेर सर्वांना हे खरं वाटत असतं. तर राघव म्हणू लागतो, यापुढे मी काही बोलणं तुझं खपवून घेणार नाही. तर सिंधू म्हणते, ओके, परंतु ज्यावेळी तोंडावर आपटशील त्यावेळी मात्र या कृष्णाला सांगू नकोस. तर आता राघव आणि सिंधू शांत होतात. तर सिंधू ही राघवला विचारते की नक्की बाहेर काय चालू आहे, काय बोलत आहेत बाहेर. बाहेर राघवची चिडचिड पाहून ऋतुजा सर्वांना म्हणू लागते की राघव जास्तच रिॲक्ट होत आहे, जास्तच चिडत आहे, असं नाही का वाटत तुम्हाला? तर मधू म्हणते, परंतु राघवचं रिॲक्ट होणं त्याचं चिन्हही योग्यच आहे, कारण हे जे काही कृष्णा वागत आहे तेही योग्य नाही. आता ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकून राघव कृष्णाला म्हणतो, म्हणजे सिंधूला म्हणतो, आपलं हे भांडण आपल्याला एक स्टेप अजून पुढे नेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अजून भांडावं लागेल. तर आता सिंधू ही रूमच्या बाहेर जाण्याचं नाटक करते. तर राघव सिंधूला म्हणतो, कृष्णा, कुठे निघाली आहेस? मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तुला जे काही बोलायचं आहे ना ते माझ्या समोर बोल. मला सगळं काही ऐकायचं आहे. म्हणजे तू किती खोटी आहेस आणि किती खोटेपणाने वागत आहेस हे सगळं काही मला कळू देत. उगाच माझ्या घरच्यांना त्रास देऊ नकोस. आत्तापर्यंत माझ्या घरच्यांना तू खूप त्रास दिला आहेस, पण यापुढे माझ्या घरच्यांना तुझ्यामुळे जर त्रास झाला तर ते मी सहन करणार नाही. माझ्या घरचे बोलत आहेत ते अगदी योग्य आहे. तू क्रिमिनल आहेस आणि तुझ्यासारखी क्रिमिनल या घरात ठेवणं योग्य नाही. तर सिंधू ही राघवला म्हणते, तुझ्या घरचे आणि त्यांच्यावर तू विश्वास ठेवत आहेस का? अरे तुझ्या घरचे कसे आहेत ना हे मला चांगलंच माहीत आहे. असं म्हणत आता सिंधू ही राघवचे कान पकडत राघवची नकळतपणे माफी मागत असते. तर राघव म्हणतो, आता तर मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. असं म्हणत आता राघव सिंधूवर हात उचलण्याचं नाटक करतो. तर सिंधू ही नाटक करत म्हणते, लंबू, प्लीज माझ्यावर हात उगारू नकोस. आता मी पोलीस स्टेशनला जाईन आणि मग मात्र कोणीही मला अडवू शकत नाही. तर राघव म्हणतो, आत्तापर्यंत तू माझ्या सिंधूला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केलास, तिला माझ्यापासून दूर केलंस आणि आता तर तू माझ्या मधूला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेस. आता हे बोलणं ऐकून मधूला खूप आनंद झालेला असतो. मधू मनाशीच म्हणते, राघव माझ्या बाजूने बोलत आहे, माझ्या मधूला. याचा अर्थ खरंच राघवचं माझ्यावर प्रेम आहे. हा खोटा विश्वास मधूच्या मनात निर्माण झालेला असतो. दुसरीकडे सिंधू आणि राघव यांची भांडणं हे नाटक चालूच असतं. आता राघवा सिंधूशी जवळीक साधत तिला जवळ घेत नाटक करत म्हणतो, तसंही मला महिलांवर हात उगारायला आवडतच नाही, परंतु कसं आहे, गुन्हेगार कोणीही असो माझ्या नजरेतून सुटत नाही आणि तू तर सुटणारच नाहीस. माझ्या हाती तुझ्या विरोधात जर पुरावा लागला तर मग मी तुला शिक्षा करणार आणि ती शिक्षा होण्यापासून तुला कोणीही वाचवू शकत नाही. माझ्या घरच्यांच्या विरोधात तू आत्तापर्यंत जे काही कटकारस्थानं केलीस
त्या सगळ्याचे पुरावे माझ्या हाती लागले की मग मात्र मी तुला शिक्षा करणार, असं म्हणत आता राघव सिंधूच्या जवळ जात असतो. तर सिंधू ही नाटक करत म्हणते, लंबू प्लीज माझ्यापासून दूर हो, तुझं हे हात उगारणं मला मारणं मी सहन करणार नाही. आता राघवने सिंधूला मारलं असा गैरसमज सर्वांच्याच मनात निर्माण झालेला असतो. आता सर्वांनाच धक्का बसतो. तर राजश्री काकू राघवला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणतात, राघव प्लीज आमचं ऐकून घे, प्लीज रागाच्या भरात तू असं काही करू नकोस. राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव तू शांत हो, तू बाहेर ये, जे काही असेल ते आपण सर्वांनी एकत्र बसून ठरवू ना. राघव तू जर रागाच्या भरात काही केलं तर त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील आणि ते आम्ही नाही सहन करू शकत. राघव प्लीज दरवाजा उघड. तर आता राघव सिंधूला मारण्याचं नाटक करत टाळी वाजवत म्हणतो, तुला तर शिक्षा होणारच, आता तुला शिक्षा होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. तर सिंधू ही नाटक करत म्हणते, लंबू प्लीज मला मारू नकोस, यामध्ये माझी काही चूक नाही. आता सिंधू आणि राघव टाळ्या वाजवत डान्स करत असतात. आता सर्वांना वाटत असतं की राघवने सिंधूला मारलं आहे. तर आता सर्वजण राघवला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तर राघव म्हणतो, नाही कृष्णा, मी आता तुला सोडणार नाही, तुझ्या चुकीची शिक्षा तुला तर मिळायलाच हवी, असं म्हणत आता राघव मात्र सिंधूच्या जवळ जात असतो. आता दोघांचाही तोल जातो आणि दोघंही बेडवर पडतात. आता बेडवर पडल्यानंतर राघव आणि सिंधू अगदी प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे दोघांचाही आवाज येत नसल्यामुळे, दोघंही शांत असल्यामुळे सर्वजण घाबरून गेलेले असतात. आता राजश्री काकू रुक्मिणी काकूंना म्हणतात, अहो वहिनी तुम्ही तरी सांगा ना, आता दोघांचाही आवाज येणंही बंद झाला आहे, नक्की रागाच्या भरात राघवने काही भलतंच तर केलं नसेल ना. तर मधू म्हणू लागते, थांबा मी पाहते, असं म्हणत आता मधू दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. तर रेश्मा म्हणते, परंतु काकू दरवाजा तर आतून बंद आहे, नक्की आतमध्ये काय घडत आहे आपल्याला कसं कळणार. तर इकडे राघव आणि सिंधू अगदी प्रेमानेच एकमेकांकडे पाहत असतात. तर दुसरीकडे मधू ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. आता मधूच्या हातून दरवाजा उघडला जातो. तर त्यानंतर ते दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसतो, कारण राघव आणि सिंधूने आपल्या नाटकाचा दुसरा भागही चालू केलेला असतो. तर आता सिंधू ही रडत असते. तर राघव इकडे रागाने सिंधूकडे पाहत असतो. तर रूममध्ये येताच मधू ही राघवला विचारते, राघव. तर त्यानंतर राघव मधूला म्हणतो, मधू खरंच मला माफ कर, ही जे काही तुला बोलली, जे काही तिचं वागणं, यासाठी अगदी मनापासून मी तुझी माफी मागत आहे. आणि हो, हिच्या वागण्यामुळे तुला त्रास झाला असेल ना, तुला कुठे लागलं तर नाही ना, असं म्हणत आता राघव मधूचा हात हातात घेतो आणि पाहू लागतो. आता मधू ही राघवला म्हणते, नाही राघव, मी अगदी ठीक आहे, तू नको काळजी करूस. आता राघव सर्वांनाच म्हणतो की खरंच सॉरी, हिच्यामुळे तुम्हा सगळ्यांनाच त्रास होत आहे, परंतु मी काय करू मला काहीच कळत नाही. रुक्मिणी काकू म्हणतात, परंतु राघव म्हणतो, हो काकू, मला माहीत आहे मी जे काही आज केलं आहे, हिच्यावर हात उगारला आहे, ते या अगोदर आपल्या रत्नपारखींच्या घरामध्ये कधीही घडलं नाही. परंतु काकू तूच सांग ना, मी काय करू, माझा तोल नाहीच आवडला आणि मला हिच्या वागण्याचा खरंच खूप मनस्ताप होत आहे आणि म्हणूनच माझ्या हातून हे घडून गेलं आहे. परंतु मी तरी काय करू, जोपर्यंत हिच्या विरोधात माझ्याजवळ एकही पुरावा सापडत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. परंतु ज्या दिवशी हिच्या विरोधात माझ्या हाती पुरावा लागेल तो दिवस हिचा या घरचा शेवटचा दिवस असेल, एवढं मात्र नक्की. तर त्यानंतर राघव सर्वांना म्हणतो, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्ही सर्व जाऊन आराम करा, असं म्हणत आता राघव सर्वांना तिथून जायला सांगतो. तर आता मधूही तिथून निघून जात असते. तर राघव मधूला म्हणतो, परंतु मधू मला एक कळत नाही, तुला कोणी काही बोललं तर मला का त्रास होतो, ज्याप्रमाणे माझ्या सिंधूला कोणी काही बोललं तर मला त्रास व्हायचा, तसंच तुलाही कोणी काही बोललं तर मलाच त्रास होतो. असं का होतंय मला नाही माहीत, परंतु माझ्या सिंधूला ज्यांनी कोणी त्रास दिला आहे त्यांना मी सोडणार नाही. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. आता ती तिथून निघून जाते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधूचा विश्वास संपादन करण्यासाठी राघव मधूला म्हणतो, मधू खरंच यापुढे मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला कधीही हट करणार नाही. मधू ही राघवला म्हणते, परंतु राघव मला तर भीती वाटत आहे की तू जर पूर्वीसारखा वागलास तर, असं म्हणत आता मधू तिथून निघून जाते. तर दुसरीकडे सिंधू ही राघवला विचारते, मला अगोदर सांगा की बाहेर नक्की काय घडलं आहे. तर राघव सिंधूला म्हणतो, ती सहजासहजी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. सिंधू घाबरू नकोस, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. तर दुसरीकडे मधू ही मनाशीच म्हणते, सिंधू काही झालं तरी मी तुला जिंकू देणार नाही, आता मी काय करते ते तू पाहतच राहा. आता नक्की पुढे काय होणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.